हॅलो फ्रेंड्स, हँडटन नोट्स या लेक्चर सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आधुनिक भारताचा इतिहास स्टडी करताना ब्रिटिश सत्तेची भारतातील स्थापना या विषयाअंतर्गत आपण अभ्यास करत आहोत. ब्रिटिशांना भारतातील सत्ते स्थापनेसाठी भारतातील विविध साम्राज्ये व संस्थाने यांच्याशी संघर्ष हा करावा लागला. मराठ्यांनी मुघलांवरती आक्रमण करून आपले बलाढ्य असे साम्राज्य हे निर्माण केले होते. त्यावेळी इंग्रजही त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. युरोपियनमध्ये इंग्रज हे वरचढ ठरत होते. त्यामुळे अशा प्रकारे या भारतातील प्रमुख दोन शक्ती समोरासमोर आल्या आणि भारतावर वर्चस्व गाजवण्यासाठी 18व्या शतकाच्या उत्तरार्ध परस्पर संघर्ष होऊन इंग्रज व मराठे यांच्यामध्ये 3 युद्धे झाली. यामध्ये इंग्रजांनी मराठ्यांवर मात केली असली तरी मराठ्यांनी इंग्रजांना कडवट अशी लढत दिली. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कोणत्या युद्धामध्ये कोणती तह झाले व या तहांची क्रमाने मांडणी करा अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात. प्रथम युद्ध हे सुरत तहाने सुरू होऊन सालबाई तहाने समाप्त झाले. सालबाईचा तह हा ग्वाल्हेरपासून 32 किलोमीटर अंतरावरील सालबाई या ठिकाणी पुणे संस्थान व कंपनी यांच्यात झाला. यावेळी पेशव्यांच्या वतीने सालबाईच्या तहाचे काम हे महादजी शिंदे यांनी पाहिले. या तहामध्ये दोन्ही पक्षांनी आपल्या क्षेत्रावरती अधिकार कायम करावा व पुरंदरच्या तहाने घेतलेली ठाणी व वसाहती पेशव्यांना परत करावी अशा तरतुदी होत्या. इंग्रजांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही युरोपियनशी पेशव्यांनी संबंध ठेवू नये अशीही तरतूद या सालबाईच्या तहामध्ये होती. द्वितीय युद्ध हे वेलस्लीचे आक्रमण धोरण, पुणे दरबारातील घटना व मराठा सरदारांमधील मतभेद या कारणांमुळे द्वितीय युद्ध झाले. वसईचा करार होऊन राजगडच्या तहाने या युद्धाची समाप्ती झाली. यावेळी राजगडच्या तहावेळी होळकर व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात तह होऊन चंबळ नदीच्या वायव्येकडील प्रदेश हा इंग्रजांना दिला व होळकरांनी बुंदेलखंड क्षेत्रावरील नियंत्रणाचा त्याग केला. या दुसऱ्या युद्धाने मराठ्यांची सत्ताही दुर्बल झाली. तृतीय युद्धामध्ये पुणे करार, ग्वाल्हेर करार, सीताबर्डीची लढाई, मंदसौरचा तह यांचा समावेश आहे. सीताबर्डीच्या लढाईमध्ये बलाढ्य असे मराठे सरदार इंग्रजांकडून पराभूत झाले. मंदसौरचा तह हा होळकर व इंग्रजांमध्ये 6 जानेवारी 1818 साली झाला. यानुसार होळकरांवरती पेशव्यांचे नियंत्रण राहणार नाही तसेच त्यांनी तैनाती फौजही मान्य केली. अशा प्रकारे बलाढ्य मराठा सरदारांना पराभूत करून ब्रिटिशांनी मराठा सरदारांच्या प्रदेशावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले व त्यांनी मराठा साम्राज्याचा प्रदेश आपल्या साम्राज्यात विलीन करून घेतला.